नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, मोठी बातमी. नोव्हेंबरचा हप्ता वाटप. नोव्हेंबर हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे आणि तुम्हाला आता पैसे जे ते या तारखेनंतरच मिळणार आहे. त्याची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. म्हणजे काय, तर ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे, तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर बघा, EKYC संदर्भात भरपूर महिलांना प्रॉब्लेम येत आहेत, त्याची पण महत्त्वाची माहिती असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, सर्व लाडक्या बहिणींनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बघा, छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू. नोव्हेंबर हप्त्याच्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती आहे आणि EKYC संदर्भात काय महत्त्वाची माहिती आहे, लगेच आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, निवडणुकीनंतर मिळणार 1500 रुपये. राज्यात 2 आणि 3 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या काळात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. 2 आणि 3 डिसेंबरला निवडणुका आहेत, त्याच्यामुळं काही पैसे जे ते तुम्हाला येणार नाहीत आणि कुठल्याही पद्धतीचा GR अजून सरकारने काढलेला नाही आहे. मागे जर आपण पाहिलं तर सरकारने म्हणजे GR येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे पाठवले जातात, परंतु अजूनपर्यंत कुठलाही GR आलेला नाही आहे. त्याच्यामुळं पैसे वगैरे तुम्हाला अजून येणार नाही आहेत. लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, तुम्हाला अजून तरी पैसे येणार नाही आहेत. ठीक आहे. आता बघा, या काळात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. दरम्यान निवडणुकीनंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तरी पैसे येणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. पहिल्या आठवड्यामध्ये तर तुम्हाला पैसे येणार नाही आहेत. ठीक आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे तुम्हाला येणार नाही आहेत 3 डिसेंबरपर्यंत. कारण बघा, उद्या 1 तारीख आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर आज 1 तारीख आहे, उद्या 2 तारीख आहे आणि 3 तारीख आहे. अशा 3 तारखेपर्यंत तरी आचारसंहिता लागूच आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मोठी बातमी म्हणजे काय, तर बघा, काही ठिकाणच्या ज्या निवडणुका आहेत त्या लांबणीवर गेल्या आहेत, पुढे ढकललेल्या आहेत. काही ठिकाणच्या ज्या निवडणुका आहेत त्या पुढे गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं काय होणार आहे की आचारसंहिता जी आहे ती लांबणार आहे. निवडणुका पुढे गेल्यामुळे आचारसंहिता लांबेल आणि 31 जानेवारीच्या आधी सर्व निवडणुका घ्यायच्याच आहेत. त्याच्यामुळं आपण जर पाहिलं तर परत आचारसंहिता लागूच होणार आहे. त्याच्यामुळे तुमचा जो काही हप्ता आहे तो पुढे त्या ठिकाणी जाऊ शकतो. आता बघा, नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये एकत्र येणार अशी चर्चा पण सुरू आहे. ते पण आपल्याला पाहावं लागणार आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा, EKYC संदर्भात काय आहे, तर पाहू शकता आपल्या कामाची पावती. बघा, नंदाताई कांबळे यांनी आपला व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी कमेंट पण केली. त्याच्यासाठी त्यांचं खूप खूप आभार मानतो. बघा दादा, तुम्ही खूप छान माहिती दिली आहे आणि मी त्यांना उत्तर पण दिले. सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, मी तुमचे प्रश्न वाचतो आणि तुम्हाला उत्तर पण देत असतो. ठीक आहे. आता बघा, पुढची एक कमेंट आहे फॅन्टॅस्टिक रेसिपीज नावाने. हे या ताई पण आपला व्हिडिओ नेहमीच बघत असतात आणि कमेंट करत असतात. सर, इफ वी आर गेटिंग ऑनलाईन ऑप्शन टू सबमिट अवर डॉक्युमेंट्स, इट विल बी good and by the given time limit we can complete this process too. Thank you sir for reading our messages and for giving us important information and guidance. बघा, ऑनलाईनचा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला EKYC साठी आलाच पाहिजे, कारण बहुतेक महिलांना तो सोयीस्कर असणार आहे, सोयीचा पण असेल आणि महत्त्वाचा पण आहे. म्हणजे तुम्ही जिथे असाल तिथूनच तुम्ही EKYC सरळ तुमची कंप्लीट करून टाकणार आहात. तो एक ऑप्शन. दुसरं म्हणजे अंगणवाडी सेविकांना सांगितलेलं आहे, काही ठिकाणी आदेश दिलेले आहेत, काही ठिकाणी अजून आदेश नाही आहेत. तरी तुम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी भेट देत राहा. जर अंगणवाडी सेविकांनी तुमचे डॉक्युमेंट्स घेतले तर उत्तम आहे, नाही घेतले तर तुम्हाला मी एक 10 दिवसांच्या कालावधीनंतर कुठे तुम्हाला त्या ठिकाणी भेट द्यायची किंवा कुठे डॉक्युमेंट सबमिट करायचे जर अंगणवाडी सेविकांनी घेतले नाही तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी करायचं नाही, आपलं चॅनल तुमच्यासाठीच आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.